नमस्कार, मी सुवर्ण. आपण सुरुवातीला सविस्तर बातमी बघूया. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा पार्थिव पहाटे 4:30 वाजता दिल्लीहून विमानाने पुण्यात आणण्यात आलं. अंत्यदर्शनाकरता हे पार्थिव त्यांच्या घरी ठेवण्यात आले. संतोष जगदाळे यांची कन्या आसावरी आणि पत्नी प्रगती हे काही वेळापूर्वीच घरी पोहोचलेत. इतर नातेवाईक आणि मित्रांसह अनेक पुणेकर सुद्धा जमलेले आहेत पार्थिवाचं दर्शन घेण्याकरता. कौस्तुभ गणबोटे आणि जगदाळे यांचं पार्थिव पुण्यामध्ये त्यांच्या घरी पोहोचवण्यात आलेलं आहे. खूप मोठ्या प्रमाणात कुटुंबीय एकत्र जमलेले आहेत. अश्रू अनावर झालेत. काळानंच हा घाला घातला. दहशतवादी हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. संतोष जगदाळे आणि गणबोटे हे कुटुंब एकमेकांचा नातेवाईक आहे. एकत्र म्हणून ते फिरायला गेलेले होते. संतोष जगदाळे यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्याकरता थोड्याच वेळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार अंत्यदर्शनाकरता येणार आहेत अशी माहिती मिळते. कौस्तुभ गणबोटेंचा पार्थिव सुद्धा त्यांच्या घरी दाखल झालेला आहे आणि त्यांच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झालेले आहेत. ही दोन्ही दृश्य एका वेळेला आपण बघतोय. 4:30 वाजता दिल्लीत पार्थिव दाखल झालं. दिल्लीतून ते पुण्यात आणण्यात आलं आणि पुण्यामध्ये आता या दोघांचंही पार्थिव त्यांच्या घरी पोहोचवण्यात आलंय. गणबोटे कुटुंब हे कोंढवा परिसरामध्ये राहतं. तिथं त्यांचं पार्थिव रुग्णवाहिकेतून गेलेलं आहे आणि इकडे संतोष जगदाळेंचं पार्थिव सुद्धा त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्यात आलंय. संतोष जगदाळे यांच्या घराजवळून आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या सोबत आहेत आणि कौस्तुभ गणबोटे यांच्या घराजवळून आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत. सगळ्यात आधी वैभव, संतोष जगदाळे यांचं पार्थिव घरी पोचलेलं आहे. पुढचं काय नियोजन आहे? असं कळतंय की संतोष जगदाळे यांच्या अंत्यदर्शनाकरता शरद पवार येणार आहेत. काय अधिक माहिती? हे दाखल होतील. साधारण 4 वाजता पुणे विमानतळावर 4:15 वाजेच्या सुमारास संतोष जगदाळे यांचं पार्थिव जे ते आणण्यात आलेलं होतं आणि तिथून ते त्यांच्या कर्वेनगरच्या घरी राहत्या घरी आणण्यात आलं. यानंतर त्यांची मुलगी आणि पत्नी आसावरी आणि प्रगती ज्या त्यांच्या पत्नी या त्यानंतरच्या विमानानं दिल्लीहून पुण्याला आल्या. साधारणपणे 7 वाजेच्या दरम्यान त्या घरी आल्या. त्यानंतर प्रचंड मोठा आक्रोश जो आहे तो इथं कुटुंबीय आणि नातेवाईकांचा पाहायला मिळाला. या पार्थिवाला कॉफिनमध्ये आणल्यामुळे हे पार्थिव जे ते कॉफिनचंच अंत्यदर्शन घ्यावं लागते. पार्थिव पाहता येत नाहीये कुणाला. आणि आता काही वेळामध्ये म्हणजे साधारण 8:30च्या दरम्यान हे पार्थिव जे आहे त्याची अंत्ययात्रा इथून कर्वेनगरहून निघेल आणि ते वैकुंठामध्ये जाईल. तिथं त्याच्यावरती त्यांची कन्या जी आहे संतोष जगदाळेंची आसावरी जगदाळे हे अंत्यसंस्कार करणार आहे. त्यांच्यासोबत गणबोटे कुटुंबीय कौस्तुभ गणबोटेंचंही पार्थिव तिथंच वैकुंठामध्ये अंत्यविधीसाठी आणलं जाईल. इथले स्थानिक नेते आणि स्थानिक आणि नागरिकांनी सुद्धा परिचितांनी मोठी गर्दी जी आहे ती केली. अत्यंत तणावपूर्ण वातावरण आहे. संताप आणि वेदना जी आहे ते एकाच वेळी सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाहायला मिळते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष जे आहेत शरद पवार ते स्वतः त्यांच्या घरी या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी काही मिनिटांमध्ये पोहोचतील. ते पोहोचल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ जे आहेत ते सुद्धा इथे येतील असं सांगितलं जाते. पहाटे हे पार्थिव घेण्यासाठी राज्यमंत्री जे आहेत माधुरी मिसाळ आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, दत्ता भरणे हे सगळेजण विमानतळावरती उपस्थित होते. त्यांनी तिथंच या पार्थिवाला श्रद्धांजली वाहिलेली होती. त्यानंतर हे पार्थिव घरी आणण्यात आलेलं होतं. आसपासच्या नातेवाईकांना किंवा कुटुंबियांपैकी शेजाऱ्यांना हे जगदाळे कुटुंबीय जे ते फिरायला गेल्याची माहिती होती. मात्र तिथं ही अशी घटना घडली आहे
संतोष जगदाळे यांना अतिरेक्यांच्या 2 गोळ्या लागल्यात या संदर्भातली माहिती जेव्हा त्यांना कळाली त्यानंतर मात्र इथे प्रचंड सगळे परिचित जे आहेत ते हादरून गेलेले होते. आज तर ते पार्थिव इथं आणल्यानंतर त्याचे प्रत्यक्षात परिणाम इथं पाहायला मिळतो. हे सगळे नातेवाईक जे आहेत, होय, परिचित जे आहेत किंवा मित्रमंडळी जे आहेत ते सगळेजण एक तर संतापलेले दिसतात. दुसरी गोष्ट त्यांच्या प्रतिक्रियाच आहेत खाजगी माध्यमांसमोर तर बोलायला नकोच म्हणतायत, कारण त्यांचा राग जो आहे, संताप जो आहे तो आपण समजू शकतो. भावनावेग जो आहे तो प्रचंड आहे. अगदी दोन्ही संतापाचे असेल आणि वेदनेचे असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत दोन्ही अत्यंत तीव्र भावना पाहायला मिळतात सुवर्णात. हो, वैभव आसावरी जेव्हा तिथे श्रीनगरमध्ये होती आणि हा सगळा प्रसंग तिच्यावर घडला त्यानंतर मात्र 2 दिवस तिने सगळी परिस्थिती धीरानं हाताळली. आपल्या आईला सांभाळायचं होतं, वडिलांबरोबर जे झालं ते पचवायचं होतं आणि इकडे घरातले जे वाट बघत होते त्यांना उत्तरं द्यायची होती. ती प्रसारमाध्यमांशी सुद्धा खूप धीरानं बोलली की नेमकं काय घडलं त्या ठिकाणी. पण आता जेव्हा ती घरी आली आहे आणि तिच्या घरातल्यानं तिने पाहिलं, आजीला पाहिलं, तेव्हा तिचा अश्रूंचा बांध फुटला. साहजिक आहे सुवर्णा, 2 दिवस तिनं ज्या पद्धतीनं परिस्थिती हाताळली, अगदी इथं सगळं नियोजन कोण करते त्यांच्याबरोबर ती संपर्कामध्ये होती. केवळ तेच असं नाही तर कौस्तुभ गणबोटे यांच्याही नातेवाईकांबरोबर ती सातत्यानं बोलत होती. हे पार्थिव आणण्यापासून ते श्रीनगरच्या हॉस्पिटलमधून दिल्लीला येईपर्यंत, तिथे आणण्यापर्यंत दोन्ही पार्थिव जे आहेत त्याच्या संदर्भानं जी चर्चा तिला इथं करायची होती नियोजनासाठी अंत्यसंस्काराच्या, ते सगळं ती करत होती. सगळ्यांच्या नातेवाईकांना ती उत्तर देत होती आणि हे सगळं करत असताना त्या स्वर अजिबात हल्लेला नव्हता. प्रचंड धीरानं तिनं हे सगळं केलं. फार वय नाहीये तिथं, 24 वर्षाची ती. मात्र तिच्या आईला तिने सांभाळलं. हे सगळं करत असताना इथं आल्यानंतर प्रत्यक्षात घरी जेव्हा ते पार्थिवानंतर साधारण 1 तासाभराने ते पोहोचले घरी, प्रगती जगदाळे आणि आसावरी जगदाळे या दोघीही माहिले की इथं आल्यानंतर मात्र त्या दोघींची अवस्था बघवत नव्हती, इतकी वाईट झालेली होती. आसावरीलाही धरून चालवावं लागत होतं आणि प्रगती जगदाळे या विमानतळावरच खाली पडल्याचं त्यांच्या सोबत आलेल्यांनी सांगितलं परिचितांनी. त्यांनाही इथं चालवत नव्हतं. इथं आल्यानंतर त्यांनी कॉफिनवर पुन्हा डोकं ठेवलं. नक्की वैभव, तुझ्याशी परत बोलतो. होय होय, तू असाच सोबत राहा. आपल्या हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकिस्तानला दणका. पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा बंद. अटारी वाघा बॉर्डर 1 मे पर्यंत बंद. सिंधू जल कराराला स्थगिती. परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषदेत घोषणा. केंद्र सरकारनं आज पुन्हा बोलावली सर्वपक्षीय बैठक. राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत खरगे आणि राहुल गांधी ही सहभागी होण्याची शक्यता. संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचं पार्थिव पुण्यात दाखल. थोड्याच वेळात होणार पार्थिवावर अंत्यसंस्कार. कुटुंबाला अश्रू अनावर. पहलगाम मधील हल्ल्या विरोधात देशात संतापाची लाट. आज डोंबिवली आणि परभणी मालेगाव मध्ये बंदची हाक. विमान कंपन्यांचा मनमानी कारभार सुरूच. काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांकडून जास्तीचं भाडं आकारणी. तिकीट दरात 4 ते 5 पटीनं वाढ. जम्मू काश्मीरमध्ये अडकलेले पर्यटक महाराष्ट्रात परतले. रात्री विशेष विमानानं सगळे प्रवासी स्वगृही दाखल. पहलगाम हल्ल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका. 90% पर्यटकांकडून हॉटेल्सचं बुकिंग रद्द. हल्ल्याचा पर्यटनावर दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता.
पहलगाम हल्ल्यात मारले गेलेले नौदल अधिकारी विनय नरवाल यांना अखेरचा निरोप। पत्नी हिमानीचा सॅल्यूट करत पतीला अखेरचा निरोप। पहलगाम मधील हल्ल्यानंतर NIA कडून तपास सुरू। तपास यंत्रणा आज घटनास्थळी जाऊन करू शकतात सीन रिक्रिएशन। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील दोषी पुजाऱ्यांवर मंदिर संस्थानकडून कारवाईचा बडगा। पुजाऱ्यांना तुळजाभवानी मंदिरात प्रवेश बंदी। मंदिराचं पावित्र्य राखण्याकरता जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय।